नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे, ऐश्वर्या आता तिचे कारस्थान सांगण्याचा प्रयत्न करते, कारण हे पैसे जानकीने मुद्दाम आम्हाला लाच दिली असं ती सर्व आता त्या कमिटी म्हणजे जज आणि जे काही ते सर आहे त्यांच्यासमोर सांगते। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याने जे पुरावे दाखवलेले आहेत आणि जानकीच्या हातात पैसे असं त्यांनी जेव्हा जानकीला रंगेहात पकडलं, त्यामुळे आता त्या लोकांना सुद्धा असं वाटत असतं की नक्की आता ह्या जानकी रणदिवे यांनी ह्या स्पर्धेचा नियम मोडण्याचा प्रयत्न केला। परंतु आता ते ऋषिकेश मात्र धावून आलेला असतो, कारण आता घाईने ऋषिकेशला बोलावून आणण्याचं सांगितलेलं असतं। फोन करून जानकीने ऋषिकेशला बोलावून घेतलेलं असतं, कारण जानकीला वाटत असतं की आता ऋषिकेश येथे आल्यानंतर मात्र खूप असा तमाशा होईल। ऋषिकेशला न विचारता मी येथे आले होते, मग मात्र आता काय होईल सांगता येत नाही। परंतु जानकीवर हे संकट या ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी आणलेलं आहे, हे मात्र आता यातून सोडवण्यासाठी आपल्याला ऋषिकेश वाचू शकतो। कारण आता आईंना सुद्धा खोटं बोलून ह्या सुमित्रा आईंना तिकडे पाठवलं ह्या ऐश्वर्याने। मग आता मात्र आता आई तर देवळात गेल्या असतील, त्या तर बिचाऱ्या तेथे माझी वाट बघत असतील। तेव्हा आता ऋषिकेश तेथे येतो आणि ऋषिकेशला फोन आल्यानंतर सुमित्राला हे कळलेलं असतं की नक्की काहीतरी घरी प्रॉब्लेम झाला आणि ऋषिकेश काही न सांगता धावतच निघून जातो, म्हणून सुमित्रासुद्धा आता घाईने घरी येते। तेव्हा आता ऋषिकेश जेव्हा समोर येतो तर त्याला तेथे आल्यानंतर हा जो काही घडलेला प्रकार आहे तो बघून मात्र आता जानकीचा खूप राग येतो आणि आता जानकी तू इथे कशाला आली होती, तू माझीशी खोटं बोलली आणि ह्या रणदिव्यांच्या घरामध्ये आली। मी तुला सांगितलं होतं की तू इथे येऊ नको, किती वेळेस मी तुला बजावलं होतं की जानकी अगं स्पर्धा होईपर्यंत तू येथे येऊ नको, परंतु आज मात्र तू माझ्याशी खोटं बोलली। तेव्हा मात्र आता सुमित्रा तेथे आलेली असते आणि सुमित्रा आल्यानंतर मात्र जे सत्य आहे तर ते आता जानकी सांगण्याचा प्रयत्न करते। जानकी म्हणते की आई हे पहा, तुम्ही मला इथे बोलावलं होतं आणि तुम्ही देवळात का गेल्या। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं हा सारंग, या सारंगने मला तुझा फोन आला असं सांगितलं आणि देवळामध्ये पाठवलं, तो तर माझ्या मागून येणार होता, मग जानकी तू इथे आली कशी। तेव्हा आता जानकी म्हणते की आई अहो हे जे काही प्रकार केला ना, हे जे काही प्लॅन आहे ना तो ह्या ऐश्वर्याचा आहे। मला त्यांनी येथे बोलावलं होतं तुम्ही फोन करून आणि मुद्दाम त्यांनी तुम्हाला मी फोन केला आणि देवळात बोलवलं असं खोटं सांगितलं। तेव्हा आता सुमित्राला खूप राग येतो। सुमित्रा म्हणत असते की सारंग, अरे ऐश्वर्या तर तिच्या वडिलांवर गेलेली आहे, तिला कोणत्याही नात्याची किंमत नाही, परंतु सारंग अरे तू तर या घरामध्ये वाढला, तू असं माझ्याशी खोटं बोलतो, लाज वाटते मला तुझी मुलगा म्हणून घेण्याची। खरंच सारंग तू इतक्या ह्या थराला जाशील हे मला वाटलं नव्हतं, म्हणून सुमित्रा आता सनकनी सारंगच्या तोंडात देते। तेव्हा आता सारंगला धक्का बसतो। सारंग म्हणत असतो की आपण जे काही करतो ते अगदी चुकीचं करतो। सारंग म्हणतो की आई मला माफ कर, आई मला त्या स्पर्धा जिंकायची होती आणि ती स्पर्धा जर जिंकलो नाही तर आपलं सुमित्रा एंटरप्राइज कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल, म्हणून मी आता प्रत्येक शब्दानी शब्द ऐश्वर्याचा ऐकतो। कारण आई सुमित्रा एंटरप्राइज कंपनीवर मी इतकं कर्ज काढून ठेवलेलं आहे आणि आता ते पगारसुद्धा देणं मुश्किल झालेले आहे, त्यामुळे आपली कंपनी तोट्यात तर आहे, परंतु ह्या राहत्या घरावर सुद्धा मी कर्ज घेतलेलं आहे। हे ऐकल्यानंतर मात्र जानकीला धक्का बसतो आणि सुमित्राला धक्का बसतो। सुमित्रा आणि जानकी म्हणतात की काय सारंग भाऊजी काय केलं तुम्ही हे, अहो नानांची नानांच्या स्वप्नांचा तुम्ही चुराडा केला, कारण आत्तापर्यंत नानांनी सो कष्टाने हे सर्व कमवलं होतं आणि ऋषिकेशने त्यात साथ देऊन आणि त्यात अगदी प्रयत्न करून हे साम्राज्य वाढवलं होतं आणि त्यात तुम्ही आता या ऐश्वर्याचं ऐकून मात्र इतका मोठा निर्णय घेतला। अहो एकदा तरी आई आणि नानांचा विचार करायला हवा होता। तेव्हा सुमित्रा म्हणते की थांब, मला अगोदर जानकीला या आरोपाखाली जे काही तिच्यावर आरोप करण्यात आले यातून सुटका करून दे। तेव्हा आता सुमित्रा सर्व मीडिया ते लोक असतात ते जज वगैरे त्यांना म्हणत असते की हे बघा, जानकी माझी सून आहे आणि माझ्या जानकीने काही असं
खोटं केलेलं नाही, कारण हे पैसे माझ्याकडून मुद्दाम येथे पडले होते आणि हे पैसे मी तेथे ठेवले होते. जानकीची यात काही चूक नाही. जानकीने कायम या घरासाठी आत्तापर्यंत सर्व काही केलेलं आहे. जानकी कधीही खोटं वागू शकत नाही. खोटं वागणार आहे तर हो सारंग आणि हे ऐश्वर्या वागू शकतात, परंतु जानकीने हे काही केलेलं नाही. तेव्हा मात्र आता सुमित्रा जानकीच्याबद्दल खूप असं कौतुक सर्वांसमोर करते. जानकी कायम सत्यवादी वागते आणि सत्याच्या दृष्टीने चालणारी आणि संस्कारी अशी माझी जानकी आहे. जानकी कोणतंही असं वाईट पाऊल नाही उचलू शकत. तेव्हा मात्र आता तेथे सगुणा आणि ओवीसुद्धा येतात आणि सगुणा ओवी आल्यानंतर सुद्धा मात्र आता सगुणा म्हणत असते की ऐश्वर्या, अहो मॅडम, तुम्ही कोणत्या थराला जाऊ शकतात हे आम्हाला माहिती आहे. आज तुम्ही जानकी वहिनीवर पुन्हा एकदा आरोप केले आणि जानकी वहिनीला यात गुंतवले, परंतु जानकी वहिनीची काही चूक नाही हे आम्हीसुद्धा सांगतो. जे काही केलेलं आहे ना ते ह्या सारंग भाऊजींनी आणि तुम्ही केलेलं आहे. तेव्हा आता सुमित्रासुद्धा म्हणते की हो, हे पैसे मी इथे ठेवले होते, माझ्याकडून राहिले होते, कारण मी घाईने तिकडे निघून गेले होते, म्हणून मुद्दाम सुमित्रा आता हे जे काही आहे तर ते पैशाचा आरोप तिच्याकडे घेते. आणि तेवढ्यात मात्र तेथे अवंतिका आणि सौमित्र येतात, कारण आता अवंतिकाने तर आता तो सुनील आहे तर त्या सुनीलला आणि ऐश्वर्याला बोलताना ऐकलेलं असतं. आणि आता जेव्हा झालेला सर्व काही प्रकार आहे तर जेव्हा अवंतिका आणि सौमित्र यांना समजतो तेव्हा सौमित्र पुढे येतो. सौमित्र म्हणत असतो की ऐश्वर्या, अगं तुझं घराच्या बाहेर जानकी वहिनीला काढूनसुद्धा मन भरलं नाही आणि आता तर स्पर्धा जिंकण्यासाठी तू हे इतक्या खालच्या थराला गेलीस. अगं तुझ्याकडून तर कोणतीही अपेक्षा करू शकत नाही, परंतु मात्र मी सारंग अरे तू तर पूर्णपणे ह्या ऐश्वर्याच्या प्रेमात भरकट गेला. जसे ऐश्वर्या तुला शिकवते अगदी तसेच तो अगदी नंदी बैलासारखा मान डोलावतो. अरे एकदा तरी तुला समजायला हवं होतं त्यासाठी जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांनी काय काय केलेलं आहे आणि तू मात्र आता त्यांनी जे काही केलं त्या साम्राज्याला पूर्णपणे आग लावली. अरे तुला काहीतरी मनाला नाही तर तुझ्या जनाला लाज वाटायला हवी होती. सारंग, अरे ऐश्वर्याचं ऐकून पूर्णपणे अगदी तू हे आपलं नानांचं जे काही साम्राज्य आहे तर ते धुळीस मिळवलं. तेव्हा आता सारंगला असं वाटत असतं की नक्की आपल्या हातून काहीतरी चूक होती. तेव्हा आता जेव्हा सुमित्रा म्हणते की माझ्या हातून चूक झाली, हे पैसे मी ठेवले होते, तेव्हा मात्र आता सारंग पुढे येतो. सारंग आता सर्व काही कबूल करतो. जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांना स्पर्धेमधून बाद करू नका, कारण मी हे पैसे माझ्याकडूनच येथे पडले होते. तर ऐश्वर्याला आता खूप असा राग येतो. ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो काय बोलतात तुम्ही, आत्तापर्यंत आपण जे काही केलं त्यावर आता असं सर्व काही पाणी फिरायचं, आपण कशासाठी हे सर्व करतो. जानकी आणि ऋषिकेश दादा यांना धडा शिकवण्यासाठी. आणि ऐश्वर्या आता सर्व काही सत्य बोलून जाते आणि अवंतिका पुढे येते. अवंतिका म्हणते की स्पर्धेचा नियम कोणी मोडला ऐश्वर्या, अगं सांग ना सर्वांसमोर स्पर्धेचा नियम कोणी मोडला. तेव्हा मात्र आता अवंतिका जे काही तिचं आणि त्या सुनीलचं जे रेकॉर्डर आहे तर ते सर्वांसमोर दाखवते आणि आता त्या सुनीलला तेथे बोलावलं जातं. जेव्हा तो सुनील तेथे येतो तेव्हा मात्र ऐश्वर्या मॅडमने सुद्धा त्यावेळी तेथे पैसे फेकले होते आणि असंच मला यामध्ये गुंतवलं आणि माझ्याकडून मात्र सर्व काही गेमचे हे डिटेल्स आहे तर सर्व काही त्यांनी माहिती करून घेतले. आणि तेव्हा मात्र तो सुनील आता सर्वांसमोर सत्य सांगतो की जे काही झालेले आहे तर ते हे केवळ ह्या मॅडमने केलं असणार, कारण त्या मॅडम आत्तापर्यंत खूप काही अशा माझ्याकडून सुद्धा खोटं बोलून सर्व काही स्पर्धेचे नियम मोडून त्या करून घेत होत्या. म्हणजे आजसुद्धा ह्या जानकी रणदिवे यांना सुद्धा यात गुंतवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल. तेव्हा मात्र आता जयसाहेब आणि बाकी सर्वजण आता त्यांच्यावर आता विश्वास ठेवतात. जानकी कधीही असं रणदिवे नाही करू शकणार असं जेव्हा आता सर्वजण सांगतात तेव्हा मात्र आता जानकीवरील आरोप हे निर्दोष सिद्ध होतात, कारण सुमित्रा आईने येऊन जानकीविषयी जानकीला या संकटातून वाचवलेलं असतं. परंतु आता ऋषिकेश मात्र नाराज असतो. ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, मी तुला किती वेळेस सांगितलं होतं की या रणदिव्यांशी तू कोणताही संबंध ठेवू नको, कारण आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला फक्त त्रास दिला
आणि ती लोक आपली कोणीही लागत नाही तरीसुद्धा तू त्यांच्यासाठी काय इतकी धावत येते, काय गरज आहे तुला इकडे येण्याची, आणि मला खोटं बोलली आणि ओवीलासुद्धा तू खोटं बोलली आणि इकडे आली. तेव्हा मात्र आता ऋषिकेशला खूप असा राग आलेला असतो. ऋषिकेश आता तेथून धावतच निघून जातो. तेव्हा आता जानकी ही ऋषिकेशच्या मागे धावतच जाते आणि ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश प्लीज ऐकून घ्या, अहो ऐश्वर्याने मला फसवलं होतं आणि सुमित्रा आईला सुद्धा ऐश्वर्याने सारंग भाऊजी या दोघांनी फसवलं, माझ्याशी खोटं बोलले. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तू काय केलं, अगं तू तर तेच केलं जे ऐश्वर्या करते ते, कारण तू सुद्धा माझ्याशी खोटं वागते बोलते. त्यामुळे आता ऋषिकेशचा इतका राग अनावर झालेला असतो. ऋषिकेश म्हणत असतं की बरं जानकी, आता तुला जे करायचं असेल ते तू तुझ्या मनाने करू शकते, आता ही स्पर्धा आपण नाही खेळू शकत, कारण स्पर्धा खेळण्यासाठी आपल्यात कोणतंही असं एकमत नाही राहिलेलं, त्यामुळे स्पर्धा तर आपण नाही जिंकू शकत. आणि आता स्पर्धातून आता जानकीला बाद करणार म्हणून ऐश्वर्याला आनंद होतो, परंतु आता जानकी आणि ऋषिकेश आता ह्या स्पर्धेमध्ये अगदी परत एकजुटीने उतरलेले असतात. अवंतिकाने सुद्धा आता ऐश्वर्याविरुद्ध एक पुरावा दिलेला असतो आणि आता सर्व जे जज आहे तर ते आता ऐश्वर्यावर खूप असे भडकतात आणि ऐश्वर्याला खूप असं अपमान केल्यासारखं बोलतात. तेव्हा ऐश्वर्याचा आता सर्वांसमोर अपमान तर होतो, परंतु तिला सर्वांसमोर आता खाली मान घालून तेथून निघून जावं लागतं, कारण आता ऐश्वर्यावर तिची उलटी अशी गणना सुरू झालेली असते. आणि सुमित्राने सुद्धा आता ऐश्वर्याचं तोंडसुद्धा पाहायचं नाही असं ठरवलेलं असतं, कारण जे काही केलं ते सर्व कारस्थानाचं आता सत्य सुमित्रासमोर सुद्धा आलेलं असतं, कारण ऐश्वर्या कोणत्या थराला जाऊ शकते आणि किती खोटं वागू शकते, म्हणून तिने आपल्याला सुद्धा फसवलं आणि सारंगने सुद्धा तिचं ऐकलं, म्हणून आता सुमित्राला त्या दोघांचा सुद्धा खूप राग असतो. तेव्हा सुमित्रा आता जानकीची माफी मागते की जानकी मला माफ कर, अगं मी यांच्यावर विश्वास ठेवला आणि तू इतकं म्हणजे प्रत्येक गोष्ट मला असं विचारून करायची, प्रत्येक गोष्टीचा मला अगोदर तुझ्यावर माझा इतका विश्वास होता, परंतु हे ऐश्वर्याने पूर्ण काही आपल्या दोघींच्या नात्याचं एकमेकीमध्ये अगदी गैरसमज पसरवलेत आणि आज मात्र त्या गैरसमजातून माझे डोळे उघडले. जानकी तुम्हाला सांगण्याचा किती प्रयत्न करत होती, परंतु मी हिचं ऐकलं, तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि तुला घराच्या बाहेर काढून खूप मोठी अशी मी एक चूक केली. आता सुमित्राने चक्क जानकीची माफी मागितलेली असते आणि आता स्पर्धेला सुरुवात झालेली असते. स्पर्धा सुरू झाल्यानंतर मात्र आता सर्वजण आता जानकी आणि ऋषिकेश दादा यांच्या नावाने चेरप करत असतात, परंतु आता जानकीसमोर आता ह्या ऋषिकेशचं एक सत्य येतं, कारण तेथे आल्यानंतर आता जानकीला टेन्शन येते, कारण ऋषिकेश आता तिच्याशी बोलायला तयार नसतो आणि ऋषिकेश आता आपल्याबरोबर बोलत नाही. मग आता ही स्पर्धा कशी जिंकायची याचा आता जानकीला टेन्शन येतं, म्हणून ती ऋषिकेशचा अगदी राग घालण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो. परंतु ऐनवेळी जानकीने केलेल्या पडण्याच्या प्लॅनमुळे आता ऋषिकेश तिची साथ देणार असतो आणि आता दोघेही एकत्र येऊन पुन्हा ही स्पर्धा जिंकतात. आणि आता मुळशी गावाचे जे काही विनर आहे तर ते आता आपले जानकी आणि ऋषिकेश हे बनतात. आणि त्याच वेळेस मात्र आता जे काही ऋषिकेशने सारंगला चॅलेंज दिलेले असतं की लवकरच मी जे तू माझ्या हातातून हिसकावून घेतलं ते सर्व लवकरच मी मिळवेल आणि बघ तुझी काय अवस्था करतो, अरे नाही ही वेळ तुझ्यावर आली, नाही मी माझ्या पायावर तुम्हाला नाक घासायला लावलं तर मी सुद्धा नावाचा सारंग नाही. आणि आता जसे ऋषिकेश बोललेला असतो की अगदी तसेच घडायला सुरुवात होते आणि आता लवकरच नानासुद्धा आता जानकी निर्दोष आहे हे सत्य सांगून सुमित्राचे आणखीन डोळे उघडणार असतात. आणि आता मात्र नाना आणि सुमित्रा हे जानकी आणि ऋषिकेशच्या घरी पुन्हा त्यांची माफी मागून त्यांच्या घरी तिकडे राहायला जाणार असतात, परंतु तरीसुद्धा जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी एकत्र येऊन नाना आणि सुमित्राला माफ करून एक वचन दिलेलं असतं की मी त्या ऐश्वर्याच्या ताब्यातून आपलं जे काही हे घर गेलेलं आहे, जो कंपनी गेलेली आहे तर ती मिळून दाखवलीच, परंतु तिला मात्र आता या घराच्या बाहेर काढायला नाना आणि आई मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. म्हणून आता जानकी ऋषिकेश अगदी परत एकत्र येतात आणि आई आणि नाना तोंड भरून असा आशीर्वाद देतात. तर ऋषिकेश त्यांना वचन देतो की काही झालं तरी मी आपलं कुटुंब परत एकत्र आणेन, परंतु त्या ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा मिळालीच पाहिजे. आणि सर्व काही आता रणदिव्यांचं जे काही हे आहे तर ते
पुन्हा रणदिव्यांचं वैभव रणदिव्यांना परत मिळेल. पार्वती आईचं जे स्वप्न होतं ते लवकरच पूर्ण होईल, कारण आता पार्वती आईने सुद्धा माझ्याकडून एक असं म्हणजे सुमित्रा आईंकडून वचन घेतलं होतं की कधीही ऋषिकेशला अंतर देणार नाही आणि ऋषिकेशला त्याच्या खऱ्या आईबाबांबद्दल सुद्धा माहिती होणार नाही. तेव्हा आता जे कडं आहे तर ते कडंसुद्धा जानकी आता सयाजीच्या हातातून हिसकावून ते ऋषिकेशला त्याचे सत्य सांगणार असते आणि ते कडं परत ऋषिकेशच्या हातामध्ये देऊन आता जे काही ऋषिकेशच्या नावावर आहे ते सर्व काही आता नानांनी हे त्यांचं मृत्यूपत्र सर्वांना ते सांगणार आहेत. तेव्हा आता नानांसमोर सुद्धा आता जे काही वकील शहाणे आहे तर त्यांनी येऊन सुद्धा मोठा खुलासा ते करणार असतात. तर तेव्हा पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.